आज आपण मराठी भाषा गौरव दिवस साजरा करीत आहोत. कुसुमाग्रज मानवतावादी कवी, प्रकाशवादी कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, नाटककार, नटसम्राट सारख्या गाजलेल्या नाट्यकृती ज्यांच्या नावावर आहे असे प्रकाशपूजक कवी, आशावादी कवी, दुर्दम्य आशावाद ज्यांच्या साहित्यामध्ये दिसतो असे कुसुमाग्रज. त्यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस सर्वत्र मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपण सुद्धा तो मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करीत आहोत. मला असं वाटतं की आपण जेव्हा कोणताही गौरव दिवस साजरा करतो तेव्हा तो फक्त साजरा करण्यातच धन्यता न मानता त्या दिवशी आपण जर त्या विषयाच्या अनुषंगाने थोडं आत्मचिंतन केलं तर कदाचित तो दिवस साजरा करण्याचं अधिक सार्थक लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या संदर्भात थोडंसं चर्चा करूया. मार्गदर्शन मी करणार नाही, चर्चा करूया किंवा आपण थोडंसं आत्मचिंतन करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मराठी ही जागतिकदृष्ट्या जर विचार केला तर इंडो आर्यन भाषा कुळातली एक प्रमुख भाषा आहे. भारतीय भाषांचा विचार केला तर भारतीय भाषांमध्ये ज्या प्रमुख 22 भाषा आहे अधिकृत, त्या 22 भाषांमध्ये मराठीचं स्थान आहे. मराठी जगामध्ये मराठी बोलणाऱ्या लोकांच्या संख्येचा जर विचार केला किंवा मराठी भाषिक लोकांच्या संख्येचा जर विचार केला तर जगामध्ये मराठी भाषेचा क्रमांक हा 10वा लागतो. आणि आपल्या भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांमध्ये जर मराठी भाषा बोलणाऱ्यांचा विचार केला तर आपल्या मराठी भाषेचा क्रमांक हा 4था लागतो. म्हणजे इतकी समृद्धी, इतकी श्रीमंती आपल्या वाट्याला इथे आलेली आहे. परंतु एकीकडे समृद्धीचा किंवा श्रीमंतीचा विचार करत असताना आपल्याला तिथेच थांबता येणार नाही. आमच्या भाषेला अधिकाधिक कसं श्रीमंत करता येईल, आमच्या भाषेचं वैभव कसं वाढवता येईल, या दृष्टीने कमीत कमी मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने तरी आपण चिंतन करायला पाहिजे. आज जर आपण आपल्या मराठी भाषेची स्थिती पाहिली तर आपल्याला असं लक्षात येते की 2011 मध्ये जी जनगणना झालेली होती त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक लोकांची जी संख्या आहे ती 9 कोटींच्या आसपास आहे. संख्या भरपूर आहे. परंतु इथे एक दुर्दैवाची गोष्ट असं आपल्याला लक्षात येते की मराठी भाषिक लोकांची संख्या भरपूर आहे, परंतु त्या तुलनेमध्ये मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या मात्र अतिशय कमी आहे. आज जर आपण पाहिलं तर मातृभाषेचा अभिमान असणारी जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, ती तरुण पिढी आज लोप पावत चाललेली आहे. आज सर्वांच्या भाषेमध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये इंग्रजी भाषेचा पगडा आपल्याला अधिक दिसत आहे. माहिती आहे आपल्याला की स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेचं युग असल्यामुळे आम्हाला सर्वच भाषांचं ज्ञान असायला पाहिजे. परंतु म्हणून आम्ही आमच्या भाषेचा जो अभिमान आहे तो अभिमान आम्ही सोडायला नको किंवा तो आमचा कमी व्हायला नको. आमच्या भाषेचं वैभव वाढविण्याचा अधिकार, कर्तव्य हे आमचं आहे. आणि या संदर्भात मला ज्यांचा जन्मदिवस आज आपण साजरा करीत आहोत ते कुसुमाग्रज. त्या कुसुमाग्रजांचीच एक कविता आठवते. त्यांची कविता आहे स्वातंत्र्य देवीची विनवणी. त्या कवितेमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून 50 वर्ष झाल्यानंतर भारतातल्या सर्व क्षेत्रातली अवस्था काय आहे याचं वर्णन त्यांनी त्या कवितेमध्ये केलेलं आहे. सुरुवातीची तर ओळी आपल्याला सर्वांना माहिती असेल. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. अशा प्रकारची सुरुवात असणारी ती कविता. त्या कवितेमध्ये भाषेचा संदर्भ येतो. त्या ओळी मला आज अतिशय महत्वाच्या वाटतात, विचार करण्यासारखा वाटतात. ते म्हणतात, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका. अतिशय महत्वाच्या ओळी आहेत. कोणत्याही भाषेचा द्वेष करायचा नाही. सर्व भाषा ह्या भाषा भगिनी आहे. इंग्रजी असो, हिंदी असो किंवा मराठी असो. आणि आपल्याला जर आपली प्रगती करायची असेल तर सर्वच भाषेचं ज्ञान असायलाच पाहिजे. सर्वच भाषेचं काय, सर्वच विषयाचं सुद्धा ज्ञान आपण मिळवलंच पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही भाषेचा दुस्वास करून आपल्याला चालणार नाही.
इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा आहे आणि त्यामुळे आम्हाला जगाच्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर त्याच्यासाठी इंग्रजीचं ज्ञान असणं अतिशय आवश्यकच आहे. परंतु इथे महत्वाची बाब ही आहे की आम्ही जगाच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता ज्या इंग्रजी भाषेची कास आम्ही आज धरतो आहे ती धरणे योग्यच आहे. परंतु त्यासोबतच आम्ही मावशीवर प्रेम करत असताना आमच्या मायला सुद्धा विसरू नये. कारण आमचं पहिलं कर्तव्य आहे आमच्या मायेची काळजी घेणं. आणि आज हेच होऊन राहिलेलं आहे की आपण सर्व मावशीवर प्रेम करतो आहे पण मायला मात्र विसरतो आहे. कुसुमाग्रजांनी तेच सांगितलेलं आहे. ते म्हणतात परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. तुम्ही ज्ञान साधना करा, प्रेम करा, परंतु त्या भाषेचे तुम्ही गुलाम होऊ नका. आपली भाषा जी आहे मराठी, त्या मराठी भाषेकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. कारण काय, पुढल्या ओळी अतिशय महत्वाच्या आहे. ते म्हणतात भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. भाषेचा संबंध फक्त बोलण्यासाठी नाही. आपण जेव्हा भाषेचा विचार करतो तेव्हा आपल्या समोर असं येतं की भाषा कशासाठी आपण बोलतो. भाषा शब्दाचाच अर्थ आहे बोलणे. एका व्यक्तीच्या मनातील आशय दुसऱ्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचवणे हे भाषेचं कार्य. पण आज आपण जर विचार केला तर हे कार्य एवढंच मर्यादित राहिलेलं नाही. आपल्याला ज्ञान मिळविण्याचं साधन, ज्ञान ग्रहणाचं साधन, ज्ञान देण्याचं साधन ही सुद्धा भाषा झालेली आहे. इतकंच नाही तर भाषेचा फक्त दळणवळणाशी संबंध येत नाही तर भाषेचा संबंध हा संस्कृती सोबत सुद्धा येतो. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. आपण जेव्हा आपल्या माय मराठीला विसरू तेव्हा हळूहळू आपण आपल्या संस्कृतीला सुद्धा विसरत जाऊ. आणि म्हणून संस्कृती संक्रमण, संस्कृती संवर्धन, संस्कृतीचं जतन हे सुद्धा आपलं एक महत्वाचं कर्तव्य ठरते. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या माय मराठीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. आजचा जर आपण विचार केला तर आपल्या बोलण्यातून, आपल्या चालण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या आचरणामधून भाषेसोबतच संस्कृती सुद्धा प्रतिबिंबित होत असते, संस्कृती सुद्धा दिसत असते. आणि जर आपण हा विचार केला तर आपल्या मराठी भाषेमध्ये असे कितीतरी शब्द आहे, आपल्या वागण्यामधून सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की त्यातून आपली मराठी संस्कृती दिसते. पण आज जेव्हा आपण मराठीच्या ऐवजी ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी आत्मसात करीतच आहोत, परंतु त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की आपण फक्त भाषाच आत्मसात करीत नाही आहोत तर आपण त्या भाषेसोबत येणारी जी संस्कृती आहे ती संस्कृती सुद्धा आपण स्वीकारून राहिलेला आहे. ती संस्कृती सुद्धा आपण आत्मसात करीत आहोत. ठीक आहे, स्वीकारण्याचाही प्रश्न नाही, परंतु एखादी गोष्ट स्वीकारत असताना आपण आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या जीवनशैलीमधील कोणत्या गोष्टीचा आपण त्याग करून राहिलेला आहे. ज्या गोष्टींचा आपण त्याग करीत आहोत त्या गोष्टी खरंच त्याग करण्यासारख्या आहे का, टाकाऊ आहे का, आणि जे काही आपण स्वीकारून राहिलेलं आहे ते खरंच आपल्या हिताचं आहे का, कल्याणाचं आहे का, याचाही विचार करणं आवश्यक आहे. मला माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना हे सांगावंसं वाटतं की आपल्या मराठी भाषेमध्ये, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचा आदर करणे ही महत्वाची बाब आहे. थोरा मोठ्यांचा आदर करणारी आपली संस्कृती आहे. आणि म्हणून आपण कुणाचंही स्वागत करत असताना नमस्काराने आपण स्वागत करतो. जेव्हा आपण नमस्कार हा शब्द उच्चारतो तेव्हा आपले दोन्ही हात जुळतात. तो हात कृतीमधून सुद्धा तो आदर जो आहे तो आदर व्यक्त होतो. पण आज जर आपण विचार केला तर आजची जी पिढी आहे, ज्या पिढीवर इंग्रजी भाषेचा अधिक पगडा आहे, ती पिढी नमस्तेच्या ऐवजी कोणते शब्दप्रयोग वापरते? हाय आणि हॅलो. मला एक सांगा की हाय आणि हॅलो ह्या शब्दांमध्ये आदरभाव येतो का? मोठ्यांविषयीचा आदरभाव तिथे व्यक्त होतो का? हा इथे महत्वाचा प्रश्न आहे. आज आपण या अनुषंगाने आपण सर्व ऑनलाईन आहोत, आभासी पद्धतीने आपण शिक्षण घेत आहोत. हा कदाचित आपल्या इथे जे उपस्थित प्राध्यापक वृंद आहे त्यांचाही अनुभव असेल, हा माझाही अनुभव आहे की आज आपले सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेले आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतो आहे. बरेचदा आम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की मॅडम आम्हाला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या. पण तो मेसेज करताना सुरुवातीला काय टाकला जातो? हाय टाकला जातो.
कधी HI टाकला जातो, कधी H डबल आय टाकला जातो, कधी H टिबल आय टाकला जातो. काय सिद्ध होतं त्यातून गुरुजनांप्रतीचा आदर व्यक्त होतो का? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. कदाचित ही व्हॉट्सअपची संस्कृती असेल, तुमचंही काही चुकत नसेल, परंतु तरी सुद्धा आपण त्या संस्कृतीचा स्वीकार करीत असताना आपली संस्कृती का विसरायचं? आपण हाय ऐवजी नमस्कार इथून जर आपण संवादाला सुरुवात केली तर कदाचित काही वाईट होणार नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण आपली भाषा विसरतो तेव्हा आपण आपली संस्कृती सुद्धा विसरत असतो. आणि भाषेसोबतच भाषेच्या संस्कृतीचं संवर्धन करणे आणि संरक्षण करणे हे आपलं निश्चितच आद्य कर्तव्य आहे. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण याचं चिंतन करायला पाहिजे. आज जर आपल्याला आपल्या मराठी भाषेची श्रीमंती वाढवायची असेल तर आपल्याला सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राची राजभाषा मातृभाषा मराठी आहे. पण मराठी ही सर्वत्र सारखी बोलली जाते का? नाही. तर मराठीचे वेगवेगळे रूप हे प्रत्येक भागामध्ये बोलले जातात, ज्यांना आपण काय म्हणतो? बोली म्हणतो. आज जर आपण खेड्यापाड्यांमध्ये गेलं तर खेड्यापाड्यांमध्ये जास्तीत जास्त बोलींचा वापर होतो. परंतु कधी कधी आपले गैरसमज कसे असतात की आपण भाषा ही कोणतीही शुद्ध किंवा अशुद्ध नसते. भाषा ही भाषा असते. भाषेचं कार्य काय आहे? फक्त संदेशाची देवाणघेवाण करणे हे कार्य जर ती योग्य करत असेल तर ती भाषा श्रेष्ठ आहे. परंतु आपण त्या भाषेमध्ये सुद्धा शुद्ध आणि अशुद्ध असा भेद करताना दिसतो. एखादी व्यक्ती जर बोलीमध्ये बोलत असेल, बोली भाषेचा वापर करत असेल तर त्या व्यक्तीला आपण अशुद्ध भाषेत बोलतोय असं आपण शिक्का मारतो. हे चुकीचं आहे. भाषा कधीही शुद्ध आणि अशुद्ध नसते. मराठीच्या ज्या वेगवेगळ्या बोली आहेत त्या बोलींचा जेव्हा विकास होईल, मराठीच्या वेगवेगळ्या बोलीतील शब्द जेव्हा आपल्या मराठी भाषेमध्ये येईल तेव्हा निश्चितच आपल्या भाषेची श्रीमंती वाढणार आहे. आणि म्हणून त्यासाठी आपलं एक कर्तव्य आहे की आपली भाषा बोलत असताना, मराठी भाषा असो किंवा मराठीची एखादी बोली असो, ती बोली बोलत असताना आपल्या मनामध्ये आपण कुठेही न्यूनगंड ठेवू नये. आपण ज्या बोलीमध्ये बोलतो आहे तिची लाज बाळगता कामा नये, तिचा संकोच बाळगता कामा नये. बरेचदा आपल्याला असं लक्षात येतं की जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात त्यांना कदाचित शहरातली प्रमाण भाषा काय असते किंवा काय आहे ही त्यांना फारसं त्याचं माहिती नसतं, किंवा त्यांना असं वाटत असतं की आपल्याला प्रमाण भाषेमध्ये बोलता येणार नाही, आपण चुकलो तर. कारण घरी ते बोली भाषेचा वापर करीत असतात. आणि मग अशा वेळी आपण जर एखादी वक्तृत्व स्पर्धा घेतली किंवा कुठली स्पर्धा घेतली तर असे विद्यार्थी बोलता येतं, त्यांच्याकडे सभाधीटपणा असतो, परंतु तरी सुद्धा त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला कचरतात. कारण त्यांना भीती कशाची असते की आपल्या बोलण्याला लोक हसतील. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की या बोलीच अशा आहे की ज्या प्रमाण भाषेला जिवंत ठेवत असतात. नदीचा प्रवाह जर सारखा प्रवाहित ठेवायचा असेल, नदीचा प्रवाह जर आटू द्यायचा नसेल तर तिला अनेक झरे मिळणं आवश्यक आहे. आणि ह्या बोली म्हणजे आपल्या मराठी भाषेचे जिवंत झरे आहेत. त्यांची आपण लाज बाळगता कामा नये, त्यांचा आपण विकास केला पाहिजे. बोलीतील शब्दांचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. शुद्ध अशुद्ध हा न्यूनगंड आपण बाळगता कामा नये. ही सुद्धा एक अतिशय आपल्या आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने विचार करण्यासारखी अतिशय महत्वाची बाब आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटते की मराठी भाषेचा वापर हा प्रशासकीय व्यवहारामध्ये, शासकीय व्यवहारामध्ये आता सक्तीचा केलेला आहे, पण तो प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. सर्व प्रकारचे व्यवहार हे मराठीच नाही तर त्या ज्या राज्याची जी स्थानिक भाषा असेल त्या भाषेमधून जर झाले तर कदाचित व्यवहार करणारा जो वर्ग आहे त्यांना सुद्धा ते सोयीचे जाईल. न्यायालयीन जे कामकाज आहे ते कामकाज सुद्धा पूर्णपणे जर त्या मातृभाषेमधून झाले तर ज्यांच्या संदर्भातला न्यायनिवाडा होतो आहे त्यांना किमान कळेल की आपली कोणती बाजू मांडल्या जात आहे आणि आपली कोणती बाजू ही बाजूला राहिलेली आहे. कदाचित इथे कोणी असे म्हणू शकेल की न्यायालयीन कामकाजाची भाषा वेगळी असते, आपल्या मराठी भाषेला हे सर्व झेपेल का? एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की ज्या मराठी भाषेने भगवद्गीतेचा अनुवाद असणारी ज्ञानेश्वरी, भगवद्गीतेमध्ये अध्यात्म आलेला आहे. अध्यात्मासारखा गूढ विषय ज्या मराठी भाषेने 12व्या शतकामध्ये पेललेला आहे ती मराठी भाषा आज 21व्या शतकामध्ये हे विषय पेलू शकणार नाही का?
याचा विचार इथे करणे आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटते की मराठी ही ज्ञान भाषा सुद्धा व्हायला पाहिजे. उच्च शिक्षणाचं माध्यम सुद्धा मराठी भाषा व्हायला पाहिजे. कारण आपल्याला सर्व प्रकारचं जर ज्ञान ग्रहण करायचं असेल तर तिथे अडसर कशाचा असतो? भाषेचा असतो. ज्या भाषेतून ते ज्ञान आपल्यापर्यंत येते ती भाषा आपली नसते आणि त्यामुळे आपण तिथेच अडखळतो. आपल्याला त्या ज्ञानापर्यंत पोहोचता येत नाही आणि ही गोष्ट कदाचित मराठी भाषेला झेपणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण मराठी भाषेचा इतिहासच हा तशा प्रकारचा समृद्ध आहे. आज संगणकाचं युग आहे. सर्व व्यक्ती हे संगणकावर कार्यरत असलेले दिसतात. सोशल मीडियाचं युग आहे. आजची तरुण पिढी जर आपण विचार केली तर तरुण पिढी जास्तीत जास्त सोशल मीडियावर असलेली आपल्याला दिसते. पण इथे आता जर मराठीचा आपण विचार केला तर सोशल मीडियाचा वापर करत असताना मराठी भाषेचा वापर करणारे किती लोक आहेत? दुसरा महत्वाचा प्रश्न की मराठी भाषेचा वापर आम्ही करतो पण मराठी लिपीचा वापर करणारे किती लोक आहेत? हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही मराठी भाषा दिवसाच्या अनुषंगाने म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आणि मराठी भाषा गौरव दिवस या मधल्या कालावधीमध्ये मी माझ्या विभागातर्फे आम्ही एक सर्वेक्षण घेतलं की मराठी भाषेचा समाजामध्ये वापर कसा होतोय. ऑनलाईन सर्वेक्षण होतो आणि त्यामध्ये हा मी मुद्दा टाकलेला होता की तुम्ही सोशल मीडियावर मराठी भाषा वापरता काय आणि वापरत असाल तर ती कशी वापरता? मराठी भाषा मराठी लिपी वापरता की इंग्रजी भाषा इंग्रजी लिपी वापरता की मराठी भाषा इंग्रजी लिपी वापरता, रोमन लिपी वापरता? आणि विद्यार्थी मित्रांनो 80 ते 85% लोकांनी जे उत्तर दिलेलं आहे ते खरोखर अचंबित करणार आहे की ते सोशल मीडियावर मराठी भाषेचा वापर करतात पण लिपी कोणती वापरतात? रोमन लिपी, इंग्रजी लिपी. आम्ही का शिकून घेतो? आम्हाला मराठी जर आम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहोत तर आम्ही आमच्या मराठी भाषेचा वापरही करतोय. मग मराठी भाषेची लिपी, मराठी भाषेतून टायपिंग आम्ही शिकायला पाहिजे. कारण काळाची ती आता गरज आहे. इथे पुन्हा एक दुसरी बाब आपल्याला लक्षात येते की कधी कधी उणीव अशी असते की संगणकावर मराठी भाषा जी उपलब्ध आहे टायपिंगसाठी तर त्यामध्ये जी फॉन्ट आहे किंवा ज्या लिपी आहे त्या लिपींमध्ये आपल्याला बरेचदा बदल होताना दिसतात. म्हणजे एखाद्या लिपीमध्ये मंगल असेल किंवा कृतिदेव असेल किंवा कोकिळा असेल किंवा एरियल युनिकोड असेल यासारख्या ज्या लिपी आहे आपण एका लिपीमध्ये टायपिंग केलं आणि तो जर मजकूर आपण दुसऱ्या संगणकावर उघडायला दिला की तिथे तो उघडतच नाही. हा सुद्धा एक अडचण आपल्याला येतो. इथे आज आपण 21व्या शतकामध्ये आजची युवा पिढी ही तंत्रज्ञानामध्ये तरबेज असणारी पिढी आहे. मग आपण अशा प्रकारचं संशोधन का करीत नाही की कदाचित मराठी भाषेला असा एकच फॉन्ट असावा, अशी एकच लिपी असावी की कुठल्याही संगणकावर कुठल्याही माध्यमामध्ये ती उघडली जावी. याचा सुद्धा विचार त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला या निमित्ताने विचार करता येईल किंवा प्रयत्न करता येईल. आणखी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आम्ही मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. ही बाब मला आवर्जून सांगावीशी यासाठी वाटते की बरेचदा चित्र आपल्याला असं दिसतं की दोन मराठी भाषिक व्यक्ती असतात, दोघांनाही मराठी भाषा येत असते पण जेव्हा ते बाहेर भेटतात एखादा व्यवहार करायला जातात तेव्हा ते हिंदीतून किंवा इंग्रजीमधून संवाद सुरू करतात. विशेषतः आपण सुद्धा एखाद्या दुकानामध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा दुकानदारही मराठी भाषिक असतो, आपणही मराठी भाषिक असतो पण आपण दुकानदाराशी बोलत असताना कोणत्या भाषेचा आधार घेतो? हिंदी भाषेचा आधार घेतो. असं का व्हावं? मराठी जर आमची मातृभाषा आहे आणि दोन्ही व्यक्तींना ती भाषा अवगत आहे तर मग दोन्ही व्यक्तींनी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेचा वापर का करू नये? हा इथे महत्वाचा प्रश्न आहे. पण पुन्हा त्याचं मूळ कुठे जाते की आमच्यामध्ये असणारा न्यूनगंड आणि आमच्यावर असणारा इंग्रजी भाषेचा पगडा. विद्यार्थी मित्रांनो, मला या क्षणी तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण सुद्धा इथे आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे की आताही मी तुम्हाला जर विचारलं की इंग्रजी भाषेमध्ये किती अल्फाबेट्स आहेत, कदाचित तुम्ही पटकन उत्तर दिलेलं असेल 26. विचार करावा लागला नसेल. इंग्रजी महिन्यांची नावं सांगा म्हटलं तर अगदी झोपेतून उठल्याबरोबर आपण ती नावं सांगतो. पण जर मी आता तुम्हाला विचारलं की मराठी भाषेमध्ये स्वर आणि व्यंजन मिळून किती वर्णाक्षर आहे, सांगता येईल का? एका टप्प्यामध्ये आम्हाला विचार करावा लागेल. किंवा मराठी महिन्यांची नावं सांगा तर आम्हाला विचार करावा लागेल. मराठी तर ही आमची मातृभाषा आहे, आम्हाला का ते सहजपणे येऊ नये. पण
का असं होत आहे की आम्ही त्यांचा वापरच करीत नाही, आम्ही त्यांचा वापर करीत नाही, ते लक्षात देत नाही किंवा तेवढं महत्त्व देत नाही आणि म्हणून या गोष्टी आम्ही विसरत चाललेलो आहोत. असं होऊ नये. रोजगार प्राप्तीसाठी सुद्धा आता यालाही कारण एक आहे की आम्ही मराठी भाषेला फार असं महत्त्व का देत नाही आहे. कारण काय, तर आमच्या दृष्टीने आमचा जो उद्देश आहे तो रोजगार प्राप्ती हा महत्त्वाचा उद्देश आहे. आम्हाला व्यवसायासाठी आमच्या भाषेचा वापर झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे, अशी आमची प्रत्येकाची एक आंतरिक इच्छा आहे की आम्ही जे ज्ञान घेतो आहे, जे ज्ञान आम्ही मिळवतो आहे, ते ज्ञान आम्हाला भाकरी देणारं असलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये आपल्याला कदाचित असंही म्हणता येईल की जशी मराठी भाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे असं आम्ही म्हणतो, तसंच कदाचित आम्हाला असंही म्हणता येईल की मराठी भाषा, आमची मातृभाषा ही भाकरीची भाषा झाली पाहिजे. ती भाकरी मिळवून देण्यासाठी सक्षम झाली पाहिजे, ती रोजगार प्राप्तीसाठी सक्षम झाली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही जेव्हा मराठी भाषेचा अभ्यास करतो तेव्हा त्या मराठी भाषेचा अभ्यास करत असताना अशा काही बाबींचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे की ज्याचा आम्हाला पुढे रोजगार प्राप्तीसाठी उपयोग होईल, 4 पैसे कमविण्यासाठी उपयोग होईल. कारण काय, तर शेवटी पोट भरण्यासाठी 4 पैसे मिळविणे आवश्यक असतात. आणि त्यासाठी आमच्या मराठी भाषेमध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम असावा. विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बाब अशी आहे की आताचा जर आपला मराठी भाषेचा आपण अभ्यासक्रम बघितला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उपयोजित मराठी हे पुस्तक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि प्रत्येक सत्राला 2-2 प्रकरणे त्याच्या अभ्यासात आहे. त्याचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर शुद्ध लेखनाच्या नियमापासून मुद्रित शोधनापर्यंत, अहवाल लेखनापासून तर बातमीपर्यंत, वक्तृत्व कलेपासून तर सूत्रसंचालनापर्यंतचा सर्व भाग त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. ही सर्व भाषिक कौशल्य आहे. आम्ही जेव्हा ही सर्व भाषिक कौशल्य आत्मसात करू तेव्हा कुठेतरी रोजगार प्राप्तीसाठी त्या ज्ञानाचा आम्हाला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या दिशेने आज जर आपण विचार केला तर आपली मराठी भाषा ही त्या दिशेने वाटचाल करीत आहे. मराठी भाषेमध्ये अतिशय दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे, दर्जेदार ग्रंथ उपलब्ध आहे. त्या ग्रंथांचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे, ते ग्रंथ आम्ही वाचले पाहिजे. त्यासाठी आमच्यामध्ये वाचण्याची गोडी निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी असं म्हणणार नाही की तुम्ही प्रत्यक्ष पुस्तकच वाचलं पाहिजे. आज ऑनलाईन युगामध्ये आपण बघतो आहे की ई बुक सुद्धा बरेचसे उपलब्ध आहे. इंटरनेटवर, आंतरजालावर सुद्धा आपण सहज जर शोध घेतला तर अनेक संकेतस्थळावर मराठीची सुंदर सुंदर पुस्तकं, ऑडिओ बुक्स सुद्धा उपलब्ध असलेली आपल्याला दिसतात. ती सुद्धा सहजपणे केव्हाही कुठेही आपण वाचू शकतो. ज्ञान मिळविणे महत्वाचं आहे. ते कुठे मिळविलं, कोणत्या पद्धतीने मिळवलं यापेक्षा. आणि म्हणून आपण मोबाईल हातात असेल तेव्हा सुद्धा आपण एखादं पुस्तक वाचू शकतो. त्या दृष्टीने सुद्धा आपण अप्रत्यक्षपणे आपल्या माय मराठीची सेवा करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की आपण आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने जे आत्मचिंतन केलेलं आहे ते आपण करायलाच पाहिजे. आपल्या मराठी भाषेची जर स्थिती पाहिली तर मी पुन्हा एकदा सांगेन की स्थिती इतकी वाईट नाही आहे, पण आपल्याला तिच्या समृद्धीच्या दृष्टीने विचार करायचा आहे, तिच्या श्रीमंतीच्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे, तिचं वैभव आपल्याला वाढवायचं आहे. कारण जागतिक कीर्तीचे भाषा तज्ज्ञ आहे डॉक्टर गणेश देवी, त्यांनी 2 वर्षापूर्वी जगातल्या सर्व भाषांचा 3 वर्षापर्यंत सर्वेक्षण करून त्यांनी 2 वर्षापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की येत्या 50 वर्षामध्ये जगातल्या 400 भाषा ह्या मरू शकतात आणि त्या 400 मध्ये 40 भाषा ह्या कुठल्या असतील, भारतातल्या असतील. पण विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे की त्यामध्ये आमच्या मराठीचा समावेश नाही. मराठीला मरण नाही. कारण काय, तर आमची संस्कृती ही समन्वयवादी आहे. आमची मराठी भाषा जी आहे ती सामावून घेणारी आहे. आजपर्यंत जर आपण पाहिलं, यादव काळापासून जर आपण मराठी भाषेचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की मराठी भाषेवर अनेक आक्रमणं झालेली आहे. तिला अनेक संघर्ष करावा लागलेला आहे. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये परकीय राजवटी आल्या तेव्हा त्या परकीय राजवटींसोबत राज्यकर्त्यांची भाषा सुद्धा आली. त्या भाषेसोबत आमच्या मराठी भाषेला संघर्ष करावा लागला, परंतु आमच्या मराठी भाषेने पराभव स्वीकारलेला नाही. जे परकीय आले, जे पाहुणे आले, त्यांना सुद्धा आम्ही काय केलेलं आहे,
आत्मसात केलेला आहे. मराठी भाषेमध्ये ज्या इतर भाषेतील परकीय भाषेमधील जे शब्द आले ते शब्द सुद्धा आम्ही मराठी भाषेमध्ये आत्मसात केलेले दिसतात. आपण जेव्हा मराठी भाषेतील शब्दांचा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मराठी भाषेमध्ये तत्सम शब्द आहे, संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले शब्द आहे, तद्भव शब्द आहे, संस्कृत भाषेमधून मराठी भाषेत येताना परिवर्तन होऊन बदल होऊन आलेले शब्द आहे, मराठी भाषेमध्ये अरबी भाषेतील शब्द आहे, मराठी भाषेमध्ये डच भाषेतील शब्द आहे, मराठी भाषेमध्ये पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे, मराठी भाषेमध्ये कन्नड भाषेतील शब्द आहे, गुजराती भाषेतील शब्द आहे, दक्षिणेकडील काही भाषांमधील शब्द आहे. हे सर्व शब्द मराठी भाषेने सामावून घेतलेले आहे. आज जर आम्हाला एखादा शब्द विचारला की हा शब्द कोणत्या भाषेतला आहे तर आम्हालाही सांगता येणार नाही की तो शब्द मूळचा आमच्या भाषेतला नाहीये, तो दुसऱ्या भाषेतून आलेला आहे. इतका तो शब्द आमचा होऊन गेलेला आहे की आम्ही हा भेद सुद्धा करू शकत नाही की तो शब्द आमच्या भाषेतील आहे की नाही. तसंच पुढेही होईल. आज आपण पाहतोय की इंग्रजांच्या आगमनानंतर इंग्रजी भाषेचं आक्रमण आपल्या मराठी भाषेवर झालेलं आहे. आज कितीतरी इंग्रजी भाषेतील शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जात आहे. कदाचित आपली पिढी अशी आहे की आपल्याला माहिती आहे की हे अमुक शब्द हा इंग्रजी भाषेतला आहे, तो मराठी भाषेतला नाही. परंतु पुढल्या ज्या पिढ्या आहेत 10 वर्षानंतर येणाऱ्या, 20 वर्षानंतर येणाऱ्या, त्यांची अवस्था पुन्हा कदाचित आपल्यासारखीच होईल की त्यांना कोणता शब्द इंग्रजी भाषेतील आहे आणि कोणता शब्द मराठी भाषेतील आहे हे सांगता येणार नाही. इतके इंग्रजी भाषेतील शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये सामील झालेले दिसतील, समाविष्ट झालेले दिसतील, एकरूप झालेले दिसतील. कारण मराठी भाषेची प्रवृत्तीच अशी आहे की जे काही आपल्या प्रवाहामध्ये येते आहे ते स्वतःमध्ये सामावून घ्यायचं आणि पुढे पुढे जायचं. आणि त्यामुळे आपल्या मराठी भाषेचं जे भविष्य आहे ते निश्चितच उज्ज्वल आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की आज मराठी भाषेच्या दिवसाच्या निमित्ताने आपण मराठी भाषेच्या संदर्भात काय करू शकतो, आपण स्वतः कोणती कृती करू शकतो की ज्याच्यामुळे आमच्या मराठी भाषेची श्रीमंती वाढेल, हा जर आपण आजचा संकल्प केला तर कदाचित खऱ्या अर्थाने हा मराठी भाषा दिवस साजरा करण्याचं सार्थक होईल.